हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत यवतला. तर मला उद्यासाठी फुलं घेऊन यायची आहेत. आजचा वार आहे बुधवार. तर मी उद्या गुरुवार आहे, तर गुरुवार संकल्पयुक्त गुरुवारचं माझं शेवटचं उद्यापन आहे. उद्या शेवटचा गुरुवार आणि गणेश जयंती पण आहे. तर त्यासाठी म्हटलं चला थोडेसे फुलं पण घेऊन येऊया पूजेसाठी. तर सकाळ सकाळ घरातली कामं आवरून मी यवतला चालले होते. तर बघू शकता या ठिकाणी मी आलेली आहे आणि छान असे फुलं वगैरे घेतलेली आहेत. फुलं भरपूर महाग होती. तर उद्या गणेश जयंती असल्यामुळे ते म्हणत होते की फुलांना खूप महागाई आहे. तर हे बघा, हा जो हार दिसतो हा 30 रुपयाला आणि हे जे मोठे मोठे आहेत हे 150-200 रुपयाला आणि हा छोटा आहे तर हा हा 20 रुपयाला इकडचा. तर मी 3 ते 4 हार घेतले होते मीडियम साईजचे आणि थोडी अजून फुलं वगैरे घेतली. आणि मग त्यानंतर केळी वगैरे घेतली. केळी पण घेतली, पण तिथला काही व्हिडिओ मी काढला नाही. मग त्यानंतर येताना या ठिकाणी पाणीपुरी खायची होती, तर पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो होतो. तर त्यांनी जस्ट चालू केला होता गाडा. तर ते म्हणले थांबा 5 मिनटं तुम्हाला देतो मी. तर मग पाणीपुरी वगैरे खाऊन पुन्हा आम्ही घरी निघालो. मग त्यानंतर मी घरी आले. तर बरेच दिवस झालं मला किचनचा होम टूर द्यायचा होता. तर मला वेळच मिळत नव्हता व्हिडिओ काढायला. तर आज फायनली व्हिडिओ काढलेला आहे. तर इथं हॉलचा दरवाजा आहे आणि हॉलमधून अशी किचनमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. तर पूर्ण किचन तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर किचनमध्ये एंट्री केल्याबरोबर ह्या साईडला इथे मी कॅलेंडर लावलेलं आहे वरती. कारण आपण सकाळ सकाळ किचनमध्येच असतो, तर कधी काही उपवास वगैरे असतो आपल्याला माहिती होत नाही पटकन. तर त्यासाठी पटकन बघता येतं काही लक्षात आलं तर, त्यामुळे मी किचनमध्येच कॅलेंडर लावलेला आहे. आणि किचनच्या साईडलाच हा फ्रीज ठेवलेला आहे. तर बघू शकता हा फ्रीज जवळजवळ आता याला 17-18 वर्ष होत आलेत. खूप जुना फ्रीज आहे आणि फ्रीजच्या वरतीच पाण्याच्या बॉटल एका बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. तर हा आपला मिठाईचा बॉक्स होता, त्यातच मी ह्या पाण्याच्या बॉटल आणि हे 2 छान असे फ्लावर पॉट ठेवलेले आहेत फ्रीजवर. ते खूप छान दिसतात. तर शक्यतो मी हे पाण्याची बॉटल ज्यावेळेस आपल्याला पाणी प्यायला लागेल त्यावेळेसच घेते. आणि त्या फ्रीजच्या साईडलाच एक अशी छोटी ठेवलेली आहे रॅक. तर त्यावर ग्लास आहेत, कुकरचं झाकण वगैरे असं खाली छोटी छोटी भांडी मी लटकवलेली आहेत. आणि ताटं, कुकर वगैरे सगळं असं ठेवलेलं आहे. आणि इकडे दरवाजा आहे. तर हा दरवाजा किचनचाच आहे आणि भरपूर सारा प्रकाश पडतो, हवा येते, धूळ पण येते भरपूर सारी भांड्यावर, सारखं साफसफाई करावं लागते. तर पण किचनसाठी दरवाजा ठेवलेला आहे, कारण किचनमध्ये खेळती हवा राहिली पाहिजे कधी पण. तर या ठिकाणी काचाची बरणी ठेवली आहे ह्या साईडला मी. तर ती दह्याची, आता दही संपलेलं आहे. आणि हे जे दाखवलं तुम्हाला मी त्या ठिकाणी लायटर वगैरे ठेवलेलं आहे, उलटनं चमचा ह्या. तर या साईडला मिक्सर ठेवलेला आहे. आणि ह्या ज्या तेलाच्या बॉटल आहेत ह्या पण मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत. आणि या ठिकाणी छोटीशी भरणी आपली हे ठेवलेलं आहे रॅक, ही पण मी ऑनलाईनच मागवलेली आहे. आणि ह्या काचेच्या बरण्या ज्या आहेत ह्या पण बऱ्याच दिवसाच्या आहेत, जवळजवळ 17-18 वर्ष होऊन गेले असतील त्या बरण्यांना. तर आजपर्यंत अशा जपून ठेवलेल्या आहेत मी त्या बरण्या. तर त्यामध्ये डाळ वगैरे मला टाकायची होती, पण म्हटलं चला अगोदर व्हिडिओ काढून घेऊ आणि नंतर मग त्यामध्ये टाकता येईल. आणि ह्या ठिकाणी किचनवर अशी छोटीशी एक रॅक आहे की जेणेकरून आपल्या रोज जे हाताखाली भांडी वगैरे लागतात तर ती ताबडतोब आपल्याला घेता येतात. तर या ठिकाणी ह्या माझ्या तुपाच्या वगैरे ज्या बरण्या असतात त्याच मोकळ्या झाल्या की मी स्वच्छ धुवून वगैरे ते वापरात आणलेल्या आहेत. मी कुठल्याही नवीन बरण्या वगैरे काही मागवलेल्या नाहीत. फक्त ह्याच 3 बरण्या आहेत, त्याला पण 4-5 वर्ष झालेली आहेत घेतलेल्या. आणि ह्या पण ज्या बरण्या आहेत वरच्या ह्या दुकानातल्या आहेत, आमच्या मिठाई वगैरे दुकानात येते विकायला, तर त्याच मोकळ्या करून मी घेतलेल्या आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने. आणि हे जे दिसत आहे मनी प्लॅन्टचं, तर हे आर्टिफिशियल मनी प्लॅन्ट मी ऑनलाईन मागवलेलं होतं. ते कोपऱ्याला साईडला निघालेले दिसतंय. आता ते थोड्या वेळाने मी लावते, कारण हवा वगैरे येत असते ना, तर चिकट टेप लावलेला होता तो निघाला असेल. तर अशा पद्धतीने खाली. आणि हे जे कुंडीत दिसत आहे ते मनी प्लॅन्ट ओरिजिनल आहे, पण त्यातून असंच वरती चिटकवलेलं आहे. आणि मग ह्या रॅकवर आपल्याला जी रोजची भांडी लागतात हाताखाली ती मी अशीच इकडे छोट्या रॅकवर ठेवलेली आहेत. आणि किचनला खिडकी पण भरपूर मोठी आहे, पण आता माझं सगळं काम आवरलेलं आहे त्यामुळे मग मी खिडकी लावून घेतलेली आहे. कारण खिडकी पण उघडी आणि दरवाजा पण उघडा असला तर भरपूर सारे धूळ वगैरे येते किचनमध्ये. आणि हे जे छोटे छोटे 2 फ्लावर पॉट दिसत आहेत तर हे मी ऑनलाईन मागवले. आणि हे जे भांडे आहेत तर ते देवघरातलं कापूस वगैरे ठेवलेला होता, तर ते मग बाजूला काढून ठेवून म्हटलं साफ करून ठेवून परत त्यात भरून ठेवता येईल. तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी. आणि इथे आहे नळ.
तर हे जो छोटासा ब्रश आहे हा पाण्याच्या बॉटल वगैरे घासण्यासाठी हा ब्रश आहे. तर या ठिकाणी आहे पाणी आणि आम्ही फिल्टरचंच पाणी पितो, कारण वरती मी फिल्टर पाण्याचा बसवलेला नाही, पॉईंट काढून ठेवलेला आहे पण सध्या काय बसवला नाही. आणि या ठिकाणी मोठी रॅक आहे की जी आपल्याला कधीतरी लागणारी भांडी या ठिकाणी आहेत. आणि हे भरपूर सारे पातेले, तर हे पातेले मी बऱ्याच दिवसाची घेतलेली आहेत, कारण हे कसे जास्त की 5 माणसाचा स्वयंपाक, 10 माणसाचा स्वयंपाक, 20 माणसाचा स्वयंपाक असा क्वांटिटीमध्ये जर स्वयंपाक बनवायचा असेल तर त्या याच्यानुसार अशी छोटी छोटी मोठी मोठी त्याहून मोठी असे पातेले घेतलेले आहेत. आणि हे जे पातेले ठेवलेले आहेत खाली डब्यावर, तर ही आपली चहाला दूध वगैरे तापवायला, कारण वरती भांड्यांना सारखा हात लागतो आणि खराब पण होतात ना बाकीचे, म्हणून खाली जेवढे लागतात तेवढे वापरायला पातेले ठेवलेले आहेत. आणि हे डबे पण घेतलेले आहेत. आणि हे पण मी असं लोकल मार्केटमधूनच घेतलेले आहे. आणि हे जे बरण्या आहेत तर ह्या माझ्या दुकानातल्याच आहेत. दुकानात जे मिठाई वगैरे ती विकायला, तर त्या मोकळ्या झाल्या की मी असे स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेले आहेत. आणि हा जो डबा आहे तर हा माझ्या मुलाचा डबा आहे, तर हा पण बऱ्याच दिवसाचा आहे. तर बघू शकता या ठिकाणी असं भरपूर सारं सामान मी इकडं काढून ठेवते किराणा वगैरे भरल्यावर, आणि मग ह्यातलंच थोडं थोडं सामान तिकडच्या त्या छोट्या रॅकवर जे भांडे आहेत, बरण्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते सामान नेऊन ठेवते, कारण इकडं सारखं डब्यांना हात वगैरे लागतो आणि त्यामुळे मग डबे सारखे खराब होतात. मग त्यामुळे मी याच्यातलं सामान थोडं थोडं जसं लागेल तसं मी तिकडं नेऊन ठेवत असते. आणि हे जे आहेत मोठे मोठे भांडे दिसतात या ठिकाणी, एक टप आहे बघा प्लॅस्टिकचा, याच्यामध्ये आपल्याला जे लागत नाही ते भांडे ठेवलेली आहेत. आणि हे जे आहे तर हे दळण वगैरे करण्यासाठी किंवा भाजी निवडण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात, हे असे घमिले वगैरे म्हणतो आपण त्याला ते. तर हे पण असे ठेवलेले आहेत. आणि 2 पिठाचे डबे इथे शेजारी ठेवलेले आहेत. तर थोडंसं कधी ज्वारीचं वगैरे पीठ असलं तर मग ह्या स्टीलच्या डब्यांनी पीठ टाकून ठेवते. तर शक्यतो ज्वारी कुणी खातच नाही आमच्या घरामध्ये, बाजरी आणि गहूच खातात. तर आणि इकडे बघा असे वरती पण अशा साईडने ॲल्युमिनियमचे डबे, बादल्या, हे पातेले वगैरे, जास्त माणसं आली आपल्याला 30 ते 40 50 माणसं स्वयंपाक करायचा असला तरी पुरतील अशी भांडी त्या मापामध्ये घेतलेली आहेत मी, कारण आपल्याला कधी पण अडीअडचणीला भांडी उपयोगी पडतात. मग कुणाला मागून आणण्यापेक्षा आपल्या घरातल्या घरातच असलेली आपल्याला कधी पण यूज करता येतात. तर बघू शकता. आणि हे जर किचन साफ ठेवायचं म्हटल्यावर भरपूर सारी मेहनत आहे किचनला, कारण इकडून दरवाजे आहे, इकडून खिडकी आहे. खरं तर माझं काम आवरलं तर मी लगेच दरवाजे बंद वगैरे करून घेते, आणि मग नंतर इकडं धूळ वगैरे येत नाही. असे किचनला थोडीशी गॅलरी आहे. आणि बघू शकता. तुम्हाला जर माझा किचन आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. तर बघा अशा पद्धतीने एकदम साधा सिंपल किचन आहे. तर नक्की कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि या ठिकाणी अशी गॅसची शेगडी आणि हा आपला किचन वाटा आहे. तर बघू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुढेच अशा छानशा व्हिडिओमध्ये.